मोठा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये 7 लोक सभापती महोदय गेले. सभापती महोदय आमच्या अलिबाग मध्ये कार्लेकिंडी मध्ये शिवशाहीचे जे ड्रायव्हर आहेत सभापती महोदय प्रामुख्यानं तेवढे रफ आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करतायत आणि त्यांच्या प्रमाणात आव्हान त्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढतंय आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. त्याबाबत राज्य शासन याच्यावर कुठलं निर्णय घेऊन ते अपघात टाळण्यासाठी आणि या ड्रायव्हरवर एक वेगळ्या तऱ्हेनं ते या ठिकाणी सुरक्षितता प्रवासाची कशी होईल हे बघेल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, प्रथमतः मी जयंतराव पाटील आणि पंडित शेठ पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. ते एवढ्या करतात. ह्या कार्ला खिंडीचा जो अपघात झाला त्यावेळेला मी दौऱ्यावर होतो, तर माझ्या पद्धतीने मी लगेच पोचलो असतो, पण माझ्याऐवजी दोन्ही आमदार म्हणजे पंडित शेठ आणि स्वतः आमचे पाटील साहेब स्वतः तिथे सगळ्यांची देख बघत होते, सर्वांना मदत करत होते. आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पण आपण मदत केली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. त्याबद्दल कार्ला खिंडीचा जो अपघात आहे हा गंभीरच आहे. गंभीर तो अशा दृष्टीने आहे की आम्ही त्या कार्ला खिंडीतनं मंदिराच्या इथून येताना ज्याला आमच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आम्ही ज्याला ब्लॅक स्पॉट म्हणतो तशा प्रकारची तो एकदम वळण असल्या कारणाने समोर वरून येणाऱ्या बसला खालची येणारी बस दिसल्याने ह्यांनी रिक्षाला ओव्हरटेक करताना तो एकदम समोर गेला आणि तो अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण 86 प्रवासी नोंदले गेले, परंतु 6 डबल झाल्यामुळे 81 प्रवासी होते. त्यापैकी 45 प्रवाशांना यामध्ये ज्या काय अपघातामध्ये दुखापत झाली त्यांना अलिबागच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तिथून 6 जणांना आम्ही जे रुग्णालयात पाठवण्यात आलं, तेही घरी गेले. आमचा एसटीचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या दोन्ही पायाला मार लागला होता, त्याच्या ऑपरेशन झालंय आणि त्यांना आता घरी पाठवण्यात आलेला आहे. हा एक अपघात अत्यंत गंभीर होता आणि आपण सांगितल्याप्रमाणे या सर्व अपघाताची चौकशी करण्यात आलेली आहे. एकूण झालेल्या अपघातामध्ये महामंडळाच्या शिवशाही 500 स्वतः बसेस आहेत महामंडळाच्या आणि करार पद्धतीवर घेतलेल्या फक्त 300 बसेस आहेत. 386 असे आहेत आणि जास्तीत जास्त जे अपघात झाले ते महामंडळाच्या चालणाऱ्या बसेसमध्ये जास्त झालेले आहेत आणि हे सर्व प्रशिक्षित असे चालक आहेत. पण मी आपला याची नोंद घेऊन सांगतो, तुम्हाला एवढंच सांगतो की एक निर्णय तातडीने घेण्यात आलेला आहे की खाजगी ज्या आम्ही करार पद्धतीने घेणार आहोत त्यांना आता सांगण्यात आलं की CIRT पुण्याला त्यांचं पूर्ण 50 दिवसाचं प्रशिक्षण केल्याशिवाय आम्ही तुमच्या बसेस घेणार नाही. त्याचप्रमाणे मी आल्यापासून आमच्याकडे जे चालक आहेत ह्या चालकांना किती वर्ष जुने झाले असले तरी कुटुंबासहित 100 चालकांचं एक ट्रेनिंग म्हणजे पुन्हा एकदा एक 15 20 दिवसाचं CIRTमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. एक बॅच गेली, एक गेलं की दुसरी गेली की तिसरी आणि प्रत्येकाला दर 3 वर्षांनी प्रशिक्षण मिळावं आणि जे कालानुरूप जे वाहतुकीमध्ये बदल होतोय त्याची त्यांना माहिती हवी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण हा जो प्रश्न उपस्थित केला त्यातनं शासनाने महामंडळाने योग्य ती दखल घेऊन ह्या पुढे प्रशिक्षित ड्रायव्हर असावेत, अशा प्रकार चालक असावेत अशा प्रकारचा तर निर्णय घेतलाच आहे. त्याचबरोबर आम्ही खाजगी वाहतूकदाराच्या बाबतीमध्ये टाटाने स्वतःचे तज्ज्ञ मंडळी देऊन ते प्रत्येक बसमध्ये बसून त्या चालकाच्या काय चुका असतील त्या समजून सांगून अशा प्रकारचा एक नवीन प्रकारचा प्रयोग टाटाने सुद्धा चालू केलेला आहे. तो याची गंभीर आम्ही दखल घेतली आहे. पुन्हा एकदा आपण त्या दिवशी सर्व प्रवाशांना केलेल्या मदतीबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ठीक आहे. सूचना क्रमांक 3 जगन्नाथ शिंदे. माननीय मंत्री महोदयांची विनंती आहे की त्यांनी ती पुढे ढकलायला सांगितली आहे. 4 विक्रम काळे. सूचना क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मंत्री महोदय माझ्या मतदारसंघातले असल्यामुळे मी त्यांची काळजी घेतलेली आहे. सभापती महोदय, काय केले? सभापती महोदय, भविष्यात काळजी घेतली गेली जाईल. सभापती महोदय, या ठिकाणी
सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न मंत्री महोदयांनी केलेला आहे. परंतु जो मूळ प्रश्न सभापती मध्ये माझा होता की या ठिकाणी सभापती महोदय ही जी गोदाकाठवरची जी गावं आहेत, म्हणजे जिथं प्रचंड पाणी असताना सुद्धा त्या गावाला आज पाणी पुरवठा होत नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. आपणाकडे सुद्धा मंत्री महोदय ते लोक वारंवार भेटतात, अनेक वेळा सरपंच भेटतात, आम्ही दौऱ्यावर गेले की आम्हाला भेटत असतात. म्हणून तिथून सभापती महोदय की आपण ह्या सगळे जी गोदाकाठची गावं आहेत दोन्ही बाजूची, त्यांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा होण्यासाठी आपली ठोस अशी आपल्या खात्याची उपाययोजना काय आहे किंवा त्या बाबतीमध्ये काय आपण कृती आराखडा केलेला आहे का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सभापती महोदय, हे जे काही वाळू उपसा आहे सभापती महोदय, या वाळू उपस्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती आहे असं आपण या ठिकाणी उत्तरात सांगितलं. पण समिती कामच करत नाही मंत्री महोदय. याच्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आहेत, गौण खनिज अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये तिथला जो काय पोलीस स्टेशन एरियात जिथं वाळू पट्टा आला तिथला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये. हे सगळं असताना सुद्धा वाळू पट्टा जेव्हा आपण त्याचं टेंडर होतं, जेव्हा निविदा होते आणि त्याला जो ठेका दिला जातो, ठेका असतो 40 बाय 200 किंवा 400 बाय 200 मीटर, पण ते 4-4 किलोमीटर खोदतात. खाली न्यायालयानं सांगितलेलं आहे, निर्देश दिले न्यायालयानं आपल्याला, आपण कायदा केला की कुठल्याही नदी पात्रामध्ये खोलवर माळी तुम्हाला रेती काढता येणार नाही, वाळू उपसता येणार नाही. असं असताना सुद्धा, कायदा केलेला असताना सुद्धा आणि न्यायालयाने निर्देश दिलेले असताना सुद्धा त्याची पायमल्ली या ठिकाणी होते. आज 15 सभापती महोदय प्रश्नावर होतो. प्रश्न अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय. 20-20 फुटावर त्या ठिकाणी हे वाळू खोदली जाते. तिथे सगळे रस्ते वाया चाललेले आहेत. लोड 15 टन न्यायची लोडची क्षमता त्या ट्रकची असताना सुद्धा 30-30 टनाच्या गाड्या तर रोडवून घेतल्या जातात. हे कसं काय चालू देतात? ही समिती काय करते? मग सभापती महोदय, या ठिकाणी माझा या माध्यमातून प्रश्न आहे की इथं सगळं लक्ष्मी दर्शनचं काम होत आहे. ही जी समिती आहे ना, ही समिती कुठं जात नाही, कुठं पाहत नाही, निरीक्षण करत नाही. इथं ऑफिस मध्ये बसून त्यांचं कामकाज चालतंय. म्हणून सभापती महोदय, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तिथल्या गावातल्या रह्या रस्ते खराब होत असल्यामुळं त्यांना नव्या समस्याला सामोरं जावं लागतं. म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयाला विचारू इच्छितो. एक तर पहिला प्रश्न माझा आहे त्यांच्या लक्षामध्ये की त्या दोन्ही गावाच्या बाजूच्या गावांना पाणी पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना काय करणार. दुसरा प्रश्न, हे जे काही याच्यामध्ये अनियमितता झालेली आहे, याच्यामध्ये जे चुकीच्या पद्धतीनं वाळू उपसा केलेला आहे आणि ह्याला जे जबाबदार अधिकारी आहेत, हे गौण खनिज अधिकारी असतील, अपर जिल्हाधिकारी असतील, या दोन्ही पोलीस स्टेशनचे जे पी आहेत तिथले, या सगळ्यांची चौकशी आपण विभागीय चौकशी करणार काय. अंबड आणि गोंदी या दोन्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह आपण ही उच्चस्तरीय चौकशी करणार काय आणि ती किती दिवसात करणार, हा सुद्धा माझा उपप्रश्न आहे. सभापती महोदय, या परिसरातली जी 22 गावं आहेत आणि या गावामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आहे. वाळू उपशामुळं पाणी टंचाई निर्माण झाली असं माननीय आमदार काळे साहेबांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. या 22 गावाचा पाणी टंचाईच्या आराखड्यामध्ये राष्ट्रीय पेयजलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वाळू उपशाच्या संदर्भात गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो. या संदर्भात काही लोकांनी अंबडला उपोषण केलं, जालन्याला कलेक्टरच्या कार्यालयासमोर उपोषण केलं. जिल्हाधिकारी, गौण खनिज अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP, RTO यांची मीटिंग घेण्यात आली आणि जी वाळू उपसा झालेली आहे याचे सगळे मोजमाप घेऊन दंडासह ही सगळी रक्कम वसूल करण्याच्या संदर्भातली बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमवलं. तहसीलदार आहेत, PI आहेत त्या ठिकाणचे. एकूण 6 प्रकरणामध्ये सुमारे 4 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तहसीलदारांच्या मार्फत फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. तहसीलदारांच्या मार्फत फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. 4 लाख रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. काही ठिकाणी जो वाळू उपसा झाला
लिलाव झालेल्या ठिकाणी काही वाळू उपसा झाला आणि काही ठिकाणी लिलाव झाला नाही, अशा ठिकाणी सुद्धा काही वाळू उपसा झालेला आहे. जिल्हा पातळीवर दक्षता पथक नेमवलेलं आहे. अपर जिल्हा अधिकारी, गौण खनिज अधिकारी यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. ज्या 22 गावात पाणी टंचाई आहे, ही सगळी 22 गावं आम्ही आराखड्यात घेतली आणि वाळू उपशाच्या संदर्भात जे उपोषण झालं, ज्या तक्रारी झाल्या, आपण जो मुद्दा मांडला हे खरं आहे की शासनाचं महसूल मोठ्या प्रमाणावर बुडवलेला आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. ठीक आहे. अहो, किती प्रश्न. उत्तरातून आपल्या लक्षात येईल की चौकशी केली म्हणजे कोट्यावधी रुपयाची वाळू उचलली अवैध पद्धतीनं आणि चौकशीमध्ये काय आलं 4 लाख रुपयाचा दंड. मंत्री महोदय, म्हणजे किती फसवी चौकशी आहे. म्हणून मी स्पेसिफिक विचारलं होतं सभापती महोदय की याची विभागीय चौकशी करून दोषीवर कारवाई कधी करणार. हे चौकशी आपण देता उत्तर, पण ते 2-2 वर्ष ते लटकता अधिकारी बदलून जातात आणि त्या चौकशीचं काहीच होत नाही. चला विभागीय आयुक्त मार्फत करा. अध्यक्ष महोदय, आमदार महोदयांनी जे सांगितलं की 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये गंगेच्या पात्रातली वाळू काढलेली आहे, यासाठी दक्षता पथक नेमवलेलं आहे. 15 दिवसाच्या आत दक्षता पथकाच्या मार्फत ही सगळी चौकशी करून जो महसूल बुडवलेला आहे, एकतर तो महसूल वसूल केला जाईल आणि जिल्हा पातळीवर दक्षता पथकाने विलंब केला तर त्याची चौकशी केली जाईल विभागीय आयुक्तामार्फत. ठीक. चला. सूचना क्रमांक 5. सूचना क्रमांक 5. सन्माननीय सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. डॉक्टर साहेब, उत्तर परत घ्यायचं का आपल्याला? नाही, बरोबर आहे, तुम्ही सांगितलेलं याच्यात सगळं. मी 2च वाक्य वाचून दाखवतो आपल्या याच्यातले. औरंगाबाद जिल्ह्यातील या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीबायोटिक, अँटी डायरियल, सलाईन, अँटीहिस्टॅमिनिक, अँटीपायरेटिक इत्यादी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे. दुसरं वाक्य आपल्या उत्तरातलं. प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी दवाखान्यात वेळेवर हजर राहतात. रुग्णांना नियमित वेळेवर उपचार पुरवले जातात. आता मला सांगा डॉक्टर, या सभागृहात एवढे सदस्य कोणीतरी याला सहमत होईल का? तुम्ही जे उत्तर दिलंय, औषधे उपलब्ध नाहीत, उपलब्ध आहेत. फक्त 2 बातम्या तुम्हाला वाचून दाखवतो जे मी चेक केलेले आहे. विहा मांडवा तालुका पैठण इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बंद गेट बाहेर महिलेची प्रसूती, ही 15/4/2018 नंतर चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड, दिवसभर रुग्ण ताटकळत बसले. मी स्वतः बघितलं त्याच, मी तिथे गेलो होतो. दिवसभर डॉक्टर संध्याकाळी 7 वाजता आला. तिसरं पीर बावडा तालुका फुलंब्री, परत बातमी दुसऱ्या दिवशी बंद आरोग्य केंद्रासमोरच प्रसूती. म्हणजे तुमचं उत्तर आणि याच्यामध्ये कुठंही संबंध नाही, मग चुकीचं उत्तर आहे असं मी म्हणतो. आपण जे औषधा बाबतीत सांगितलंय, माझं आव्हान आहे डॉक्टर आपल्याला की तुमच्या ह्या वाक्यानुसार, उत्तरात दिलेल्या याच्यानुसार आपण आमच्यावर चला आणि दाखवा तिथं की औषधं उपलब्ध आहेत. मी आज तुमच्यावर यायला तर उद्या सकाळी चला. एकाही आरोग्य केंद्रामध्ये औषधं 1 वर्षापासून खरेदीच केलं नाही तुम्ही. 1 वर्षापासून खरेदीच केलं नाही त्या हापकींच्या नादाबाई, आणि तुम्ही कसं सांगता औषधाचा साठा उपलब्ध आहे? मग त्यांना अधिकाराचे यंत्र किती रुपयाचे? 1000-2000 रुपयाचे. 1000-2000 रुपयाचे फक्त. वर्षभरात 50,000 रुपयाचे. आणि एका आरोग्य केंद्राला किती औषध लागतात वर्षभरात? मागच्या वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यातल्या ह्याला सप्लायच झालं नाही. तर या उत्तराला माझी हरकत आहे. वाटल्यास हा राखीव ठेव. काय प्रश्न विचारू आता याच्यावर? सन्माननीय सदस्य सतीश चव्हाण यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते नाचनवेल, बिहा मांडवा, सावळगवारा, शिवना, चिंचोली, लिंबाजीराव या रिमोट जागेतले ही सगळी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. रिमोट जागेतली प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आणि याच्या बाबतीमध्ये आपण जे काय सांगितलं, आपण सांगितलं की लसीचा तुटवडा आहे. मी आपल्यासमोर वाचून दाखवायला तयार आहे. पण आपली माहिती, आपण एक सन्माननीय आमदार आहे या सभागृहातले, आपली माहिती खरी आहे.
असं आपण मला जर आपण या कालावधीमध्ये अमुक अमुक औषधे उपलब्ध नव्हती असं जर मला कालावधी दिला, कालावधी द्या ना मला, आपण द्या, मी त्याची चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करेन. अरे जयंतराव 93च्या सूचनेवर कसली हरकत, त्यांना घेऊन द्या ना. आठवड्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी आयटी ॲक्टिनवर जेव्हा औषध खरेदी बाबतीत या ठिकाणी उत्तर दिलं, त्यावेळेला जवळजवळ औषधं आपण 90% खरेदी केलेली नाहीत असं उत्तर दिलं होतं की त्याची टेंडर दिली नाही, त्या संस्थेने आणून दिली नाहीत म्हणून हे उत्तर दिलं होतं. आणि आता ते सांगतात की या ठिकाणी औषधं आहेत म्हणून, औषधं उपलब्ध नाहीत असं त्या ठिकाणी कालच आपण होता सभापती, आपण या ठिकाणी सभापती महोदय गेल्या आठवड्यात त्याच्यावर जवळजवळ 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेतला सभापती महोदय. आज औषधं खरेदी करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे आणि ती करायला संस्था आपली तयार नाही, जे महामंडळ आहे करायला तयार नाही, हे पण रेकॉर्ड मध्ये आहे सभापती महोदय. आणि माननीय सतीश चव्हाण बोलतात त्याला मी खरोखर दुजोरा देतो आणि या ठिकाणी त्यांना न्याय दिला पाहिजे, राखून ठेवा तुम्ही सभापती महोदय, नाही आपल्या दालनात तरी बोलवा, याच्यावर निर्णय झाला ठीक आहे, पाहिजे. चला मीच मीटिंग घेऊन टाकतो. चला काळे साहेब. बोला सभापती महोदय, साहेब बोल. सभापती महोदय. कोण आपण ही सूचना दाखवली होती सावंत साहेबांच्या नावावर, असं कसं करतात? नाही सावंत साहेबांचे सभापती महोदय अत्यंत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे सभापती महोदय. 93ला तुम्हाला विचारता येतं का हे एकदा मला कळवा. प्रश्नावर येतो डायरेक्ट सभापती महोदय. आणि अनेक ठिकाणी आता आम्ही पंचायत राज समितीचा सदस्य म्हणून आम्ही अनेक आरोग्य केंद्राला भेटी देतो. जेव्हा आम्ही विचारतो वैद्यकीय अधिकारी कुठे गेले, काश्मीरला गेला होता मला वाटतं, हा? काश्मीरला. सभापती तिथं सुद्धा आरोग्य केंद्राला भेट दिली सभापती. तेच विचार. आणि सभापती महोदय तिथं उत्तर मिळतं की ते एमडी करायला गेले, एमडी MS म्हणजे PG साठी गेले. आता हे जर तिथं जॉईन होऊन PG साठी जाणार असेल तर आमच्या रुग्णांचं काय होणार, ह्याची काय व्यवस्था आहे? पर्याय व्यवस्था नाही आपल्याकडे. म्हणून तो एक भाग की त्यासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय करून किमान जी तिथं त्या भागामध्ये होमिओपॅथीवाले डॉक्टर आहेत, आयुर्वेदवाले डॉक्टर आहेत, त्यांना जे तिथं राहून करू इच्छितात अशांना आपण संधी देणार काय, याबाबत काय धोरण राज्य सरकार ठरवणार आहे का? आणि दुसरा मुद्दा, हे जे वैद्यकीय अधिकारी असतील आणि खालचा सगळा स्टाफ जो हजर राहत नाही तिथं, त्यासाठी बायोमेट्रिक आपण लावली पण तिथं लाईट नसते, त्या बायोमेट्रिकला इन्व्हर्टरचा सपोर्ट देऊन त्याचं संचलन तालुका स्तरावरून जर केलं टीओनी, तर याबाबत निश्चितपणाने आपल्याला पुढची उपाय प्रश्न विचारा. त्या बाबतीत आपण काय करणार आहात का? सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो खरंच महत्त्वाचा आहे. आपल्याकडे PG करायला जाण्याची परवानगी दिलेली असते, कारण विद्यावेतन त्यांना आपण दिसतो त्याचा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून त्याचा पगार निघत असतो आणि आपण शिक्षक प्रतिनिधी आहात, त्यामुळे शिक्षणासाठी आम्हाला कोणाला अडवता पण येत नाही, हा देखील आमचा आहे. पण यासाठी राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे की सुपर न्युमररी पोस्ट या भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. म्हणजे जे MD आणि MS किंवा पदव्युत्तर पदविका किंवा पदवीसाठी जातात त्यांच्यासाठी आपण त्यांचा पगार आता DHS मधनं काढायचं ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे. दुसरी गोष्ट आपण जी सांगितलं आहे की बायोमेट्रिकच्या बाबतीमध्ये हे राज्य शासन खूप संवेदनशील आहे आणि जर समजा एखादा माणूस जर गैरहजर असेल, डॉक्टर गैरहजर असेल, तर मी आज या सभागृहामध्ये घोषित करू इच्छितो, आज सकाळीच मी हा निर्णय घेतला आहे की समजा एखाद्या बाईची डिलिव्हरी होणार असेल आणि तो त्या अपॉइंट केलेला डॉक्टर जर त्यावेळी गैरहजर असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होऊन त्याला ताबडतोब सस्पेंड करून त्याचं सर्टिफिकेट MMC कडे रद्द करण्यासाठी शिफारस केली जाईल. 2 केसेस सांगितल्या होत्या त्या पण इन्क्लूड करणार त्याच्यात. ठीक आहे, चला 93च्या सूचना संपल्या. विधेयके लक्षवेधी नंतर विधेयके मागे घेणे घेऊन एवढं घेऊन करू. माननीय सभापती महोदय,
महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 8 महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या जमिनीमधील वापर हक्काचे संपादन विधेयक 2018 मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो. विरोधी पक्षनेते, त्यांना बोलायचं आहे, आपल्याला माहिती आहे ते. सभापती महोदय, हो, आतापर्यंत एकही झालेलं नाही सर. लक्षवेधी सभापती 15 महोदय, या 20 झालं. विधेयकाच्या संदर्भामध्ये हे विधेयक राज्य सरकारकडून घाईघाईने आलं, त्याच्या अगोदर हा अध्यादेश काढला. आहे, आहे. सभापती महोदय, आता या विधेयकाच्या संदर्भात सन 2018चे विधानसभा विधेयक क्रमांक 8 महाराष्ट्र राज्य सुविधा व सेवा विद्युत तारमार्ग वगळता देण्यासाठी भूमिगत नळमार्ग टाकण्याकरिता आणि भूमिगत वाहिन्या बांधकाम करिता जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित तद अनुषंगिक बाबी इत्यादी सभापती महोदय हे महत्वाचं विधेयक आहे. सभापती महोदय, हे विधेयक आलं, आता हे राज्य सरकारला विधेयक परत घ्यायचं आहे. नवीन विधेयक त्यांचं ड्राफ्ट झालंय, ते विधेयक सभापती महोदय या सदनामध्ये मंजुरीला येणार आहे. सभापती महोदय, भूमिगत नळमार्ग टाकण्यासाठी आणि भूमिगत वाहिन्या उभारण्यासाठी वापर हक्क संपादित करण्याकरता एक नवीन कायदा या विधेयकाच्या द्वारे संमतीकरता सादर करण्यात आला. सभापती महोदय, तसं हे राज्य सरकार आता विधेयक मागे घेत आहे. सदरू विधेयक महाराष्ट्र विधान परिषद नियम 139 अन्वये मागे घेण्याची अनुमती महसूल मंत्री महोदयांनी सभागृहाकडे मागितली आहे. सदरू विधेयक नेमके कोणत्या कारणामुळे पाठीमागे घेण्यात येत आहे हे पण या सभागृहाला सभापती महोदय माहीत होणं आवश्यक आहे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 150 अन्वये एखादे विधेयक मागे घेण्याची परवानगी सभागृहात मागण्यात येत असताना स्पष्टीकरणात्मक निवेदन व चर्चा करता सभापती महोदय येते. म्हणून मी नियम 150 अन्वये या ठिकाणी हे विधेयक मागे घेताना काही माझ्या मनातल्या आणि या सदनाच्या मनातल्या शंका मी सभापती महोदय आपल्या वतीनं राज्य सरकारच्या समोर मांडत आहे. हे विधेयक मागील अधिवेशनामध्ये मांडण्यात आले. याबाबत विधेयकाच्या माध्यमातून काळा कायदा आणण्याचा सरकारचा मानस स्पष्ट झाला होता. आता हे विधेयक मागे घ्यायची सभागृहाकडे मागणी केली आहे, तरी देखील या विधेयकातील तरतुदी नेमक्या होत्या तरी काय हे देखील सभागृहाला समजले पाहिजे. म्हणून सभापती महोदय, मी या विधेयकातील काही तरतुदीबाबत माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणतो. सरकार खाजगी कंपन्यांना फायदा होण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकते याचे हे सभापती महोदय उत्तम उदाहरण आहे. या विधेयकामध्ये आता कुठल्याही जमिनीमध्ये कुठलीही प्रायव्हेट कंपनी ज्यावेळेस जमीन खोदून आपलं OFC केबल टाकते, कुठली वायर टाकते, त्यावेळेस त्या जमीनधारकाला, त्या शेतकऱ्याला त्याचा मावेजा मिळणं आवश्यक आहे. शेवटी त्या जमिनीत किंवा जमिनीच्या आत ही प्रायव्हेट कंपनी त्याची जमीन वापरते. म्हणून या विधेयकामध्ये सभापती महोदय याबाबतची तरतूद केलेली गेलेली होती की अशी शेतकऱ्यांना मदत या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. आता अशी मदत मिळणार जर या विधेयकात होतं तर सभापती महोदय येणाऱ्या विधेयकात नेमकं हे आहे का हे सुद्धा सभागृहाला कळणं आवश्यक आहे. सभापती महोदय, भूमिगत नळमार्ग टाकण्याकरिता आणि भूमिगत वाहिन्या बांधण्याकरिता जमिनीतील वापर हक्काचे संपादन करण्यासाठी हे विधेयक आणले गेलेले, बरोबर आहे दादा? या भूमिगत वाहिन्यातून नेमके कशाचे वाहन करण्यात येणार आहे याबाबत सुद्धा सभापती महोदय काही स्पष्टता होणं आवश्यक आहे. संबंध राज्यभर काही वर्तमानपत्रात सुद्धा सभापती महोदय याच्यात बातम्या आल्या. रिलायन्सचं सगळ्यात मोठं काम आज संबंध राज्यभर OFC केबल आतरण्याच्या संदर्भामध्ये राज्यभर नाही तर देशभर चालू आहे. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ज्यावेळेस रिलायन्सचं OFC केबल टाकण्याच्या बाबतीमध्ये कारवाई होते त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना याचा कसलाही फायदा मिळत नाही. त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम थांबलं जातं, तिथं संघर्ष होतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा सभापती महोदय बऱ्याच ठिकाणी अशा कारणांमुळे पुढे आलेला आहे. म्हणून याबाबत माझं असं म्हणणं आहे की आता येणारा कायदा, हे विधेयक नेमकं ज्याच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहे का फक्त रिलायन्ससाठी आहे हे स्पष्ट अगोदर करणं हे विधेयक परत घेताना सभापती महोदय सरकारला करावं लागेल. म्हणून माझी या विधेयकावरती विधेयक मागे घेत असताना नियम 150 अन्वये माझी विनंती आहे सभापती महोदय सभागृहाला आणि सरकारला की हे विधेयक स्पष्ट करताना अगोदर हे विधेयक मागे घेताना हे स्पष्ट करावं
की या विधेयकामध्ये नेमकं काय काय तरतुदी शेतकऱ्याच्या फायद्याच्या होत्या आणि आता जे आपण ऑर्डिनन्स काढलेला आहे आणि नवीन विधेयक आपण या दोन्ही सभागृहामध्ये मंजुरीला ठेवणार आहात त्या विधेयकामध्ये सभापती महोदय ह्या आजच्या विधेयकातल्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. एक मिनिट आता आहे. हे विधेयक आणावं अशी मागणी मी स्वतः मंत्री महोदयांकडे केली होती आणि हे विधेयक का आणलं तर आमच्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये खालच्या सभागृहाचे आमदार सुरेश लाड यांनी रिलायन्सची एक पाईपलाईन घ्यायची जात होती त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि ते आंदोलन एवढं तीव्र होतं की त्याच्यामध्ये सुरेश लाडना अटक झाली. त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केला आणि जवळजवळ त्यांना अटक करण्याची पर्यंत वेळ आली. सभापती महोदय या ठिकाणी प्रामुख्यानं या सर्व या वेगवेगळ्या योजनांमध्ये टार्गेट आमचा रायगड जिल्हा आहे आणि मंत्री महोदयांना मी स्वतः 3-4 वेळा याच्या बाबतीत भेटलो. त्याने अध्यादेश काढला, हे विधेयक आणण्याचं कबूल केलं, त्याप्रमाणे विधेयक आणलं. पण आता कोणाच्या सांगण्याहून विधेयक मागे घेतलं जातंय हे आम्हाला कळलं पाहिजे. सभापती महोदय दुसरी याची एक बाजू आहे की या विधेयकाच्या निमित्तानं अधिकारी वर्गाचं दुकान बंद होणार आहे आणि जे खड्डे आज पडलेले आहेत ज्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वायर टाकली जाते, केबल टाकली जाते, गॅस लाईन टाकली जाते सभापती महोदय, त्या ठिकाणी तो रस्ता नादुरुस्त होतो. ज्या रस्त्यावर करोडो रुपये शासनाचे खर्च होतात आणि त्या अधिकाऱ्याला 5-10 लाख रुपये दिले की त्या ठिकाणी परवानगी मिळते. आम्ही सर्वसामान्य कोणी माणूस गेला किंवा कुठली ग्रामपंचायत गेली, नगरपालिका दिली तर आपल्याला तिथे परवानगी मिळत नाही. अशी परिस्थिती या राज्यामध्ये सभापती महोदय आहे आणि म्हणून माननीय विरोधी पक्षांचं मी अभिनंदन, नेत्याचं अभिनंदन करीन की या ठिकाणी या बाबतीमध्ये या रेकॉर्ड झालं पाहिजे. हे विधेयक मागे घेतल्यानंतर याच अधिवेशनात हे नवीन विधेयक दादा आलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. मी आपल्याकडे 2-3 वेळा स्वतः आलो होतो, आपण चांगली चर्चा केली आणि त्याप्रमाणे आपली भूमिका घेतली. सभापतीमध्ये गॅस लाईन, टेलिफोन लाईन, संपूर्ण बाबतीमध्ये केबल, लाईटच्या केबल याच्यासाठी एक वेगळा, जसा आपल्या आता रेतीच्या बाबतीमध्ये एक वेगळा महसूल गोळा करण्याची महसूल खात्याची एक प्रक्रिया अधिकाऱ्यांची चालू आहे, त्याप्रमाणे हे मोठं दुकान अधिकाऱ्यांचं सभापती महोदय चालू आहे आणि त्याचे पहिले शिकार आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आज आहोत सभापती महोदय. आणि म्हणून या विधेयकाबरोबर सभापती महोदय माझी मागणी आहे, हे विधेयक दुरुस्त करून काही बदल करायचा असेल तर तो या अधिवेशनातच आणला पाहिजे अशी माझी मागणी आहे. नाहीतर तोपर्यंत जो अध्यादेश आहे तो अध्यादेश पुन्हा काढण्याचं आश्वासन अधिवेशन संपल्यानंतर नवीन विधेयक येईपर्यंत शासनाने द्यावा अशी माझी मागणी आहे. रणपीर साहेब 1 मिनिट. चंद्रकांत दादा 1 मिनिट. दादा एक मिनिट. थोडक्यात मान्य आधीच माननीय सभापती महोदय, नाही बोलते, मान्य दादा, सन्माननीय विरोधी पक्षनेते जयंतराव पाटील साहेब, आमचा सगळ्यांचा तुमच्याबद्दल आदर आहे, तो विषयच नाही. पण जे सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणले, हे विधेयक भांडवलदारांच्या हातचं भांडवल होऊ नये म्हणून माझी एकच सूचना आहे की जे विधेयक तुम्ही मागं घेताय त्याला मी 15 उपसूचना दिलेल्या आहेत. 15 नेमक्या 15 हा म्हणून मागे 15 उपसूचना दिल्यात दादा. आणि ह्या सगळ्या कुणाच्या दिल्यात? तर ज्यांच्या जमिनीमधून हा सगळा व्यवहार होणार आहे, ती पाईपलाईन जाईल, ते केबल कनेक्शन जाईल, तर त्या शेतकऱ्यांचं, त्या जमीनदारांच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. आणि माझ्या 15 उपसूचना आहे त्याला. खंड 3ला ओळ क्रमांक 2 मध्ये 21 दिवसाच्या कालावधीत सगळ्या वाचणारच का? नाही वाचत साहेब, पण शेतकऱ्यांच्या हिताचं काय ते सांगायला नको का? बिलाच्या वेळेस मांडाल ना. ती 21 दिवसाची मुदत 30 दिवसाची करा. कुणाच्या आग्रह खातर मुदत कमी करू नका. दुसरं, दिलेला प्रत्येक आदेश हा अंतिम असेल असं नाही, त्याला अपिलाचा अधिकार असला पाहिजे, अपील पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. ही खंड 3ला
साहेब मूळ क्रमांक माघार 10 घ्यायच्या मध्ये याच्यात दिलं. कसं मांडता आपण? माझं किती अवघड करताय तुम्ही. अहो त्यांचं नवीन बिल येईल तेव्हा तुम्हाला 15 नाही 150 मांडा. अहो पण त्यांना बोलून तर द्या ना जयंतराव, तुम्ही सगळं गृहीत धरलं. दादा एकच मिनिट. नाही नाही असं कसं असं नाही होणार जयंतराव. माघार घेतल्यावर तेच बिल परत त्याच वेळेस यायला पाहिजे असं काही नाही. सभापती महोदय एकच मिनिट दादा, 1 मिनिटात संपवतो. मी वेळ घेत नाही, आपण सांगितलेलं नाही वेळेचं नाही भाग. तुम्हाला इनफ ऑपॉर्च्युनिटी विधेयक जेव्हा येईल तेव्हा आहे. तुम्ही 15च्या ऐवजी 20 मांडा, एवढंच म्हणलं मी. नाही 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 माझं काय म्हणणं आहे, जे नवीन विधेयक दादा मांडणार आहेत त्यात या माझ्या उपसूचनांचा विचार केलाय का? मी आता बोलत नाही खंड. आवाज तेवढं बोला. मी एवढं सांगतो ना, माझ्या ज्या 15 उपसूचना आहेत, या 15 उपसूचना सहित नवीन बिल येणार असेल तर त्याचं मी तर दादा स्वागतच करेन. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही माझ्या उपसूचना नक्की मान्य कराल. खात्री आहे तर कशाला बोलला? थांबा 1 मिनिट दादा, 1 मिनिट. आता रायगड झाल्यावर दुसरं रायगड उठलंय. आता उठून नाही नाही त्यांचं नाही. सन्मानित सभापती महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयक मागे घेण्याच्या प्रस्तावावरती जे भाष्य केलं त्याच्या समर्थन करण्यासाठी सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे. दादा, आपण हे जे काही बिल आणलं आणि परत मागे घेतलं आणि मागे घेत असताना आपण ऑर्डिनन्सही काढला. त्यामुळे ऑर्डिनन्स जो काढला असेल त्याच्यामध्ये विधेयकामध्ये नेमकं काय काय ते स्पष्ट झालंच असेल. स्वाभाविकपणाने याचं स्पष्टीकरण देत असताना आपण त्या संदर्भामध्ये बोलाल याच्यात दुमत असं काही कारण नाही. पण जो मुद्दा सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे संबंध राज्यभरामध्ये जिओच्या नावाखाली सगळीकडे केबल टाकण्याचं काम रस्त्याच्या लगत सुरू आहे. केवळ रस्त्याच्या लगत आहे असं नव्हे तर खाजगी जमिनीमध्ये सुद्धा त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने काम करण्याची मुभा केल्याच्या पद्धतीनेच त्या ठिकाणी काम सुरू आहे. आणि जणू या जमिनीची मालकी सभापती महोदय त्यांची आहे याच पद्धतीने त्या ठिकाणी खोदकाम सुरू असलेलं पाहायला मिळतं. विरोधी पक्ष नेत्याने जो प्रश्न उपस्थित केला की जमिनी खालच्या वापराच्या संदर्भामध्ये जरूर पूर्वी काही कायदे होते, ज्यावेळेला एखादं भारत सरकारला राज्य सरकारला काही कारणांच्यासाठी वाहिनी टाकायची असेल. आता जसं आमच्याकडे RGPPL झालं, त्याचं गॅसवरती परावरती तो परिवर्तन होऊन त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यावेळेला वाहिनी टाकण्याचा प्रश्न आला त्याला आम्ही होकार दिला. तसं आज रायगड जिल्ह्यामध्ये रिलायन्सचा जो काय प्रकल्प आहे या प्रकल्पाला सुद्धा देशभरना पाईपलाईनच्या द्वारे वायू आणण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खाजगी जागेतूनच त्या ठिकाणी खोदकाम होत आहे. दादा, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सभापती महोदय शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मावेजा मिळत नाहीच, पण त्यांची जी जमीन आहे मावेजा मिळत असताना जेवढ्या जागेपुरता पाईपलाईन जाईल तेवढ्या जागेपुरता तो त्याचा भूसंपादनाची रक्कम कधीच मिळेल. पण ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती हजार्डस वाहून येणारी वाहिनी टाकली जाईल त्यावेळेला किमान 50 ते 100 मीटर त्या जमिनीचा वापर त्याला करता येत नाही. कारण त्याला खोदकाम करता येत नाही, त्याला जमिनीची लागवड करता येणार नाही, त्या ठिकाणी असलेलं उत्पन्नाचं त्याचं स्रोत पूर्णपणे जातं. अशा वेळेला नवीन भूसंपादन कायद्याखालीच त्याला पूर्णपणाने जमिनीची किंमत मिळणं अत्यंत आवश्यक ठरू शकते आहे. आज नेमकं काय होतं की जेवढी जागा वापरली जाते सभापती महोदय तेवढा पुरताच विचार केला जातो, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट जास्ती जागा या कारणासाठी अफेक्टेड होते. त्या संदर्भामध्ये विचार त्या ठिकाणी केला जाऊ शकत नाही. माझी दादा आपल्या सचोटीबद्दल आपल्या हेतूबद्दल जराही शंका असण्याचं काही कारण नाही, परंतु आज खाजगी उद्योगपती ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनीवरती नांगर फिरवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सरकारच्याकडून कुठल्याही पद्धतीने मदत होणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण पुढच्या कालावधीमध्ये मॉडर्नायझेशनच्या नावाखाली या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जमिनी खालून वाहिन्या नेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे.
हा जयंत पाटलांनी मांडलेला मुद्दा मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो आहे की आपल्या राज्य महामार्गाच्या लगत या जिओच्या केबल टाकण्यासाठी जे रस्ते खोदले गेले याच्यामुळे याच वर्षी दादा कमीत कमी 50 ते 100 कोटी रुपये खर्च करून तुमच्यामुळे आमच्या जिल्ह्यातील जे काही रस्ते चांगले बांधले गेले ते सगळे रस्ते आज उद्ध्वस्त झालेले आहेत. तुम्हाला रस्त्यांची नावं पाहिजे असतील तर मी नावं सुद्धा देतो. माणगाव पासून मसाळ्यापासून शिवधन पण जाणारा रस्ता गेल्या 2 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला. केबल ही जिओची काहीतरी जी लाईन टाकली जाणार आहे केबल याच्यासाठी रस्ता खोदला गेला आणि चांगला झालेला रस्ता आता पूर्णपणाने उद्ध्वस्त झाला. तो रस्त्याच्या साईड लाईनच्या बाजूलाच साईड पट्टीच्या बाजूलाच रस्ता खोदला जातो. त्याचा उंच संकल्पना निघून जातो, केंबर निघून जाते आणि पूर्णपणाने रस्ता तो बाद होतो. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येऊ शकणार नाही. म्हणून रस्त्याच्या लगत वाहिन्या टाकण्यासाठी जी काय परवानगी ब्लँकेट पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने का दिली गेली याचा खुलासा सुद्धा ज्याला बिल मांडलं जाईल 4-5 दिवसामध्ये मांडलं गेलं तर जरूर मी भाग घेईन. पण नंतर विरोधी पक्ष नेते आहेत, रणपिसे साहेब आहेत, टकलेजी आहे, जयंत पाटील साहेब आहेत, यांना माझी आवर्जून विनंती राहील की या संबंध गोष्टीची नोंद घेऊन त्या बाबतीतली सरकारकडनं स्पष्टता येणं अत्यंत आवश्यक राहील. पण केबल सोडून ज्या ठिकाणी द्रवरूप पद्धतीचा वायू नेला जाईल त्यावेळेला मात्र दादा किमान 100 मीटर त्याची जमीन ही पूर्णपणाने उद्ध्वस्त होते. त्याच्या जमिनीचे 2 तुकडे झाल्याच्या नंतर त्याची जमीन पूर्णपणाने मातीमोल भावाची त्या ठिकाणी होते. ती जमीन तो विकू शकत नाही, ती जमीन तो कसू शकत नाही. अशा वेळेला त्याला मिळणारा मोबदला अत्यंत अल्प पद्धतीचा त्या ठिकाणी राहतो. या सर्व गोष्टीचा सारासार विचार नव्याने केल्या गेलेल्या विधेयकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. आणि या विधेयकामधल्या तरतुदी खऱ्या योग्य होत्या, पण आपण का मागे घ्यायचं कारण आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी सांगालच. पण नव्याने अंतर्भूत करत असताना जसं शरद रणपिसे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं, जयंत भाईंनी या ठिकाणी सांगितलं, या सर्व गोष्टी काटेकोर पद्धतीने कशा पण येऊ शकतील याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये कदाचित रामदासभाई आपल्या खेडमध्ये सुद्धा पूर्वी ज्यावेळेला RGPPL गॅसवरती आधारित वीज उत्पादन करण्याचं ठरलं त्यावेळेला भारत सरकारचा उपक्रम असल्यामुळे सरसकट लावलेल्या शेतामधून सुद्धा त्यावेळेला JCB नेले, सगळं उद्ध्वस्त झालं. पिकाची नुकसान भरपाई त्या कालावधीमध्ये मिळालेली नाही आणि शेतकऱ्यांना तर नुकसान भरपाई नाहीच आणि 100 मीटर त्यांची जागा ही पूर्णपणे दादा उद्ध्वस्त झालेली आहे. या सर्वच गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एका बाजूला राष्ट्रीय महामार्गासाठी अन्य कारणासाठी जमीन संपादित करत असताना 2013 सालच्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमीन संपादित केली जाते. आता समृद्धी मार्गासाठी जर तुम्ही 5 पट जमीन दिली, तुमचा ड्रीम प्रोजेक्ट असेल तर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला तुम्ही देण्याचा प्रयत्न करतात, तो अभिनंदनास्पद प्राप्त आहे, दुमत नाही. पण वाहिनी टाकण्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ज्याला घेतलात त्याला मातीमोल पद्धतीने त्याचं जीवन पूर्णपणाने उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. याचा साकल्याने विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे. विधेयक मागे घेण्याची स्पष्टता आली पाहिजे. नवीन विधेयक जेव्हा तुम्ही मांडणार आहात, उद्या मांडणार कदाचित असाल, परवा मांडणार असाल, त्यावेळेला त्याच्यातल्या सगळ्याच तरतुदी आत्ता या ठिकाणी जे काही मांडल्या गेलेल्या आहेत याचा अंतर्भाव करून जर का तुम्ही केलात तर शेतकऱ्यांचे हित करते. म्हणून या दृष्टिकोनातून भूमिगत कायद्यासाठी, कारण आपण म्हणतो की 10 फुटाच्या खालची जमिनीचा हक्क सरकारचा आहे, पण तसं नाही. कारण त्याची 10 फुटावरची जमीन ही मातीमोल होते. याचा सारासार विचार या संबंध विधेयकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जावा एवढीच विनंती या ठिकाणी करतोय. नाही गजबे साहेब, हे बघा, विधेयकावर बोलण्याचे अधिकार तुमचे आहेत. विधेयकावर मागे बोलण्याला परवानगी द्यावी की नाही हे अधिकार माझे आहेत. त्यामुळे दादा आपण बोल. सभापतीमध्ये एक बरं झालं की सगळ्यांनी हे मान्य केलं की अशा प्रकारचं विधेयक येणं आवश्यक आहे. आणि आधीच्या विधेयकामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या ज्याला आपण म्हणू की प्रोव्हिजन्स होत्या, हे सगळ्यांनी मान्य केलं. आणि त्यामुळे सगळ्यांची शंका एवढीच आहे की ते बिल तसंच्या तसं पुन्हा येणार आहे का. तर मुळात हा टेक्निकल भाग आहे की ज्यावेळेला विधानसभेमध्ये एखादं बिल पास होतं आणि विधान परिषदेमध्ये पास होत नाही आणि ऑर्डिनन्स काढावा लागतो, त्यावेळेला पुन्हा बिल मागे घेऊन इंट्रोड्यूस करावं लागतं. आपलं हे बिल मार्च 2018ला विधानसभेत पास झालं. मार्चमध्येही नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये मार्चमध्ये नाही,
आणि आताही नाही, आपण हे पास करू शकलो नाही. त्यामुळे टेक्निकली ते मागे घेऊन पुन्हा इंट्रोड्यूस करावे. मी उद्या लगेच इंट्रोड्यूस करतो आणि त्यातलं एक वाक्य हे आधीच्या बिलासारखंच असेल. आणि त्यावेळेला शरद रणपिसेने मांडलेल्या 21 सूचनांचा जो आहे तो स्वाभाविकपणे बिलाच्या चर्चेमध्ये विषय येईलच. आणि त्यामुळे अशा प्रकारची प्रोव्हिजनच नव्हती की जमिनीच्या खाली पाईपलाईन टाकल्यानंतर किती कॉम्पेन्सेशन मिळणार, त्याची उलट स्पष्टता आणणारं हे विधेयक आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या हितातच आहे. केवळ विरोधी पक्ष नेत्यांची भीती एवढीच आहे की हे विधेयक मागे घेऊन पुन्हा आणतात की नाही, तर ते मागे पुन्हा आणण्यासाठीची ती प्रोसिजर आहे. आणि आता जो ऑर्डिनन्स काढला आहे तो जर आपण पाहिला तर तो विधेयकाचं एक वाक्य आहे, त्याच ऑर्डिनन्सला आपण कायद्यामध्ये कन्व्हर्ट करणार. ठीक आहे, ठीक आहे, मांडा आपण. प्रभारी मंत्री महोदय, प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 8 महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या जमिनीमधील वापर हक्काचे संपादन विधेयक 2018 मागे घेण्यात अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, अनुमती देण्यात आली. मंत्री महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 8 महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या जमिनीमधील वापर हक्काचे संपादन विधेयक 2018 मी मागे घेतो. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 8 महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या जमिनीमधील वापर हक्काचे संपादन विधेयक 2018 मागे घेण्यात आले. विधेयक क्रमांक 35. त्यांनी सांगितलं ना की प्रोसिजर. त्यांनी टेक्निकल गोष्ट सांगितली की विधानसभेत पास झालं, विधान परिषदेत झालं. नाही नाही हे नाही, तसं नाही. हो, विधान परिषदेत मध्ये पण केलं नाही, बरोबर. तर त्याचाही विधान परिषदेने विचार करावा. मला असं वाटतं की या सभागृहाने बिलांवर आपण बोललं पाहिजे, काही त्याच्यात हरकत नाही, किती वेळ बोललं पाहिजे, पण विधानसभेत पास होतं. त्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आपलं मूळ काम कायदे करण्याचं आहे, हे पास होत नाही. हे का पास होत नाही याचा देखील एकदा सभागृहाने कधीतरी विचार केला. 35. महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 35 महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक 2018 मी आपल्या अनुमतीने मांडतो. की जिओचं काम संपल्यानंतर मागावून नको बिल द्यायला. म्हणजे या आम्हाला या अधिवेशनात हाच मूळ मुद्दा आहे, ती शंका आहे. जसे अनेक कायदे आपण करत असताना पूर्वलक्षी प्रभावाने केले, तसं याला पूर्वलक्षी प्रभाव 10-15 वर्षाचा जरी लाभला तर आम्ही आपले आभारी राहू. ठीक आहे, पण उद्याच बिल आलं तर प्रश्न देणार नाही. एक तर उद्याच बिल आणू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आता काय एकाने उठलं की सगळ्यांनी उठायलाच ते पाहिजे. बिल येईपर्यंत ऑर्डिनन्स आहेच ना, जो ऑर्डिनन्स याला इफेक्ट देतोच. ठीक आहे. सर्व सन्मान्य सदस्यांनी शंका काय घेतल्या, तर नुकतेच केंद्रामध्ये एक प्रकरण घडलं, ते रिलायन्सचं घडलं. मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जागतिक दर्जाचं मानांकन रिलायन्सला दिलं ना. साहेब असं होता कामा नाही ना. ठीक आहे, असं होता कामा नाही ना. हे काय बिल कसलं आहे आणि ते त्यांचा काय प्रश्न आहे, काय सर बरोबर नाही. चला, मानांकन 35 विधेयक मांडण्यात आले. प्रभारी मंत्री. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 35 महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक 2018 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2018चे 20वी क्रमांक 35 महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक 2018 विचारात घ्यावे. रणपिसे साहेब द्या ना, मग बोला ना. नाही, पण त्यांच्या सूचना आहेत, ते अमेंडमेंट आहेत, सुधारणा झाल्या मग देतो. सभापती महोदय, 2018चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र महामार्ग अधिनियम यात आणखीन सुधारणा करण्यासाठी विधेयक आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा व्यक्तींनी ज्या संपादित जमिनीच्या संपादनाबाबत उचित भरपाई मिळण्याच्या अनुषंगाने आनुषंगिक अहो त्यांना कसंही वाचून द्या, फक्त वाचून द्या. आनुषंगिक सुधारणा या विधेयकाद्वारे प्रस्तावित केलेल्या आहेत.
सभापती महोदय, महामार्गालगत इमारती बांधण्यावर निर्बंध घालणे, त्यावरील अतिक्रमणे हटवणे, अतिक्रमण प्रतिबंधित करणे, महामार्ग सुधारित ठेवणे इत्यादी बाबीसाठी महाराष्ट्र अधिनियम 1955चा 55 अधिनियमात केलेला आहे. सदर अधिनियमाच्या कलम 15 ते 19 ई मध्ये जमिनीचे संपादन करणे, भूसंपादन करणे, नुकसान भरपाई रक्कम निश्चित करणे, ती अदा करणे इत्यादीच्या तरतुदी आहेत. भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 अन्वये भूसंपादनासाठी एक समान प्रक्रिया तसेच ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा व्यक्तींना न्याय व उचित भरपाई संदर्भात कायदेशीर तरतुदी केल्या आहेत. मात्र महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या तरतुदीनुसार ज्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा व्यक्तींना त्या जमिनीच्या संपादनाबाबत उचित मोबदला मिळण्यासंदर्भात या महामार्गाच्या अधिनियमामध्ये आवश्यक सुधारणा करणे आवश्यक होते. या विधेयकाद्वारे महाराष्ट्र महामार्ग अधिनियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला असेल किंवा पाझर तलाव, पाटबंधारे प्रकल्प इत्यादी विकासासाठीच्या प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला, वाटप व प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन हा राज्यातील दुर्दैवाने अतिशय मोठा आणि सातत्याने दुर्लक्षित जाणारा प्रश्न आहे. सभापती महोदय, पुनर्वसन कायद्याचे गांभीर्याने अंमलबजावणी होत नाही. प्रकल्प बाधितांना मोबदला देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जबाबदारीने काम करत नाही. धर्मा पाटील आणि मंत्रालयात केलेल्या आत्महत्या हे प्रकल्प बाधितांना मोबदला देताना शासकीय यंत्रणा किती अन्याय करते याचे ढळढळीत उदाहरण सभापती महोदय आहे. या प्रकरणी एक राज्याच्या मंत्र्यांच्या नावाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा किती उपयोग केला जातो हे स्पष्ट होऊनही नेहमीप्रमाणे आता या प्रकरणावर जवळपास पडदा पडल्या जमा आहे. सर्वसामान्य या राज्यामध्ये काय हाल चालले आहेत. सभापती महोदय, 60 वर्षापासून सुरू असलेल्या कोयना प्रकल्पाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. प्रकल्पग्रस्तांची 3री-4थी पिढी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मोबदला वाटपाच्या संदर्भात या विधेयकातील तरतुदी प्रस्तावित झाल्या आहेत. सबब त्या अनुषंगाने अधिकचा सभापती महोदय या विधेयकाच्या संदर्भामध्ये विषय बोलण्यासाठी सभापती महोदय मी उभा आहे. या जमीन अधिग्रहणाच्या संदर्भात सभापती महोदय, आता समृद्धी मार्ग आपल्या राज्याची समृद्धी करणार आहे असं सरकारचं या ठिकाणी मत आहे. सभापती महोदय, पण त्या समृद्धी महामार्गामध्ये ज्या तालुक्यातनं हा मार्ग जातोय, जिथं जिथं भूसंपादन झालं ते भूसंपादन करत असताना तिथल्या शेतकऱ्यांवर किती मोठ्या प्रमाणात अन्याय झाला सभापती महोदय, किती आंदोलनं झाली हे आपण सगळ्यांनी या राज्यात पाहिली. पण एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, एकीकडे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही म्हणून धर्मा पाटलांसारखं उदाहरण मंत्रालयात होतं, आणि दुसरीकडे एका व्यक्तीला समृद्धी महामार्गाच्या सभापती महोदय एका नावाने 800 कोटी रुपयाचा मोबदला या ठिकाणी मिळतो. हे कसं काय होऊ शकतं सभापती महोदय. अशा सुद्धा भूसंपादनाच्या बाबतीतल्या चौकशा होणं सभापती महोदय गरजेचं आहे. सगळ्याच समृद्धीच्या एकूण भूसंपादन जे झालंय त्यात खरे शेतकरी कोण, नंतर झालेले शेतकरी कोण, का म्हणून त्या शेतकऱ्याचं रिझर्व्ह बँकेने अकाउंट सीज केलं होतं. 800 कोटी रुपये एका रकमेने भूसंपादनाचे सभापती महोदय या ठिकाणी दिले. माझी विनंती सभापती महोदय की हा कायदा करत असताना जर या सदनाचा पाठिंबा सर्वानुमते हा कायदा करत असताना पाहिजे असेल तर याबाबतची खात्री सुद्धा राज्य सरकारने या सदनाला आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला ज्याच्या जमिनी अशा प्रकल्पामध्ये जाणार आहेत त्यांना देणं आवश्यक आहे. नाहीतर असे कायदे होत राहतील आणि दुसरीकडे रोज उठून धर्मा पाटील एक तयार होईल या राज्यामध्ये, याचा विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. भूसंपादन करताना आपण सगळ्या गोष्टीची काळजी घेतो सभापती महोदय, पण त्यामध्ये जो शेतकरी ब्युरोक्राट्सच्या जवळ येऊ शकत नाही, बाबूंच्या जवळ येऊ शकत नाही. धर्मा पाटलाचं प्रकरण सुद्धा का झालं, आणखीन उस्मानाबाद मध्ये रस्ता होत असताना त्या ठिकाणी सभापती महोदय काही शेतकरी आले, ते सुद्धा त्यांच्यावर अन्याय का झाला, असे असंख्य रोज उदाहरणं सभापती महोदय महाराष्ट्रभर फिरताना भूसंपादनाच्या बाबतीमधले आमच्या सगळ्यांच्या समोर येतात.
ज्या लोकांचा परिचय, ज्या लोकांच्या संदर्भात अधिकाऱ्यापर्यंत जाऊ शकतात, दलालापर्यंत जाऊ शकतात, त्यांना मात्र सभापती महोदय आवाजच्या सव्वा मावेजा मिळतो आणि दुसरीकडे ज्याचा संबंध कुणाशी येत नाही त्याला मात्र 1 रुपया 2 रुपयामध्ये त्याची आपली जमीन संपादित करून सभापती महोदय राज्य सरकार त्याच्यावर अन्याय करते. म्हणून हा अन्याय दूर होणार आहे का? आपण हा अधिनियमामध्ये बदल करतोय, पण हा बदल करत असताना त्या सामान्य माणसाच्या वरचा अन्याय मध्ये बदल होणार आहे का? त्याच्या बाजूनं सरकार न्यायाने विचार करणार आहे का? हा महत्वाचा मुद्दा सभापती महोदय या विधेयकावर चर्चा करताना आम्हाला या ठिकाणी उपस्थित करायचा होता. आज भूसंपादनाच्या बाबतीमध्ये हा कायदा आज का करावा लागला? अनेक ठिकाणी अनेक प्रकल्पाला शेतकऱ्यांना जमीन देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात इच्छा नाही. सभापती महोदय, जर एखादा प्रकल्प, आज आपण नाणारचं उदाहरण घ्या, समृद्धीच्या बाबतीतलं उदाहरण घ्या, अनेक रस्त्याच्या बाबतीत मधलं उदाहरण घ्या सभापती महोदय, पण आज स्वतःची जमीन शेतकरी द्यायला तयार नाही. याचे अनेक कारण आहेत की त्याला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटतं की माझ्या जमिनीचा मोबदला मला योग्य रीतीने मिळत नाही, म्हणून कुठल्याही प्रकल्पाला तो जमीन द्यायला तयार होत नाही. असे काही तालुके आहेत की ज्या तालुक्यामध्ये सभापती महोदय एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प झाले की त्या प्रकल्पात मग धरणासाठी जमिनी गेल्यात, अनेक धरणं त्या ठिकाणी झाले, रस्त्यासाठी जमिनी गेल्या, पहिला एक मुंबई नागपूरच्या हायवेसाठी जमिनी गेल्या, त्याच्यानंतर आता समृद्धीसाठी जमीन जात आहे. म्हणजे जवळजवळ एक तालुका तर या समृद्धीमुळे सभापती महोदय भूमिहीन होतोय. 75% तिथला शेतकरी आज भूमिहीन होतोय. या बाबतीत सरकार नाही विचार करणार का? फक्त महावजा द्यायचा आणि त्यांना भूमिहीन करायचं आणि देशोधडीला लावायचं? सभापती महोदय, असा कायदा करत असताना माझं म्हणणं आहे समृद्धीकडे राज्याची वाटचाल चालू आहे असं जर तुमचं मत असेल, तुम्ही एखादा रस्ता समृद्धी म्हणून त्याला नाव द्याल सभापती महोदय, पण सामान्य माणूस जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत ते सरकार समृद्ध आहे असं आम्ही कुणीही म्हणणार नाही सभापती महोदय. म्हणून हे विधेयक पारित करत असताना राज्य सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय का, आणि याबाबत राज्य सरकारचं या विधेयक मंजूर करताना काय म्हणणं आहे सभापती महोदय, हे सुद्धा या सभागृहाच्या समोर यावं. धन्यवाद. रणजित साहेब. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे म्हणणं मांडलं त्याचा सार शेवटी असा आहे की या जमीनधारकांना उचित भरपाई देणार आहात तुम्ही, तर याच्यामध्ये काय जादा देणार आहात, कशा प्रकारे ती भरपाई देणार आहात, याचं समाधान करा आमचं, मग आम्हाला काही याचा विरोध नाही. ठीक आहे, चला दादा ताई बोला. तुम्हाला ह्याच ह्याच्यावर बोलायचंय का? जाणार. सभापती महोदय, या विधेयकावरती 35 क्रमांकाच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याचं विधेयक, मी या विधेयकाचं समर्थन करते. अत्यंत आवश्यकता होती या विधेयकाची.